प्रेज द लॉर्ड सर्वांना. आज आपण पवित्र शास्त्रामधून जकर्या ह्याचा 2रा अध्याय आणि 5वं वचन वाचणार आहोत. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय, परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवती मी तिला अग्नीचा कोट होईल व तिच्या ठाई मी तेज रूपी होईल. हालेलुया. परमेश्वर इथे इस्रायल लोकांना एक अभिवचन देत आहे आणि ते म्हणजे परमेश्वर स्वतः त्यांच्या भोवती, त्यांच्या सभोवती अग्नीचा कोट होऊन त्यांचं रक्षण करेल आणि परमेश्वराचे तेज आणि महिमा हे परमेश्वर त्यांना प्रगट करेल. तर हे जे अभिवचन परमेश्वराने इस्रायल लोकांना दिलं, हे अभिवचन परमेश्वर आपल्याला देखील देत आहे. आमेन. एखाद्या शहराच्या अवतीभोवती एक तट असतं किंवा एक कुंपण असतं, एक भिंत असते, एक कंपाऊंड असतं शहराचं संरक्षण करण्यासाठी. त्याच प्रकारे परमेश्वर म्हणतोय की मी स्वतः तुमच्या अवतीभोवती एक अग्नीचा कोट होऊन किंवा एक अग्नीचं कंपाऊंड होऊन किंवा एक अग्नीचा तट होऊन मी तुमचं संरक्षण करेल. आमेन. आपल्या जीवनामध्ये जे काय चिंता, जे काय समस्या आहे, जी काय भीती आहे, जे काय व्याधी आहे, दुःख आहे, जे काही संघर्ष आहे, सैतानाचे अटॅक आहेत, सैतानापासून जे हल्ले होतात, त्या सर्व गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी परमेश्वर स्वतः आपल्या अवतीभोवती एक अग्नीचा तट बनवून आपलं संरक्षण करतो. हालेलुया. आणि म्हणून आपलं जीवन हे जगिक लोकांसारखं नसावे. आपलं जीवन परमेश्वराला आवडेल असं असलं पाहिजे. आपण एक पवित्र जीवन जगलं पाहिजे. आमेन. संसाराच्या मोहापासून, अपवित्र गोष्टींपासून, आपण सर्व दुष्कर्मापासून दूर राहायला पाहिजे, कारण परमेश्वर स्वतः आपलं संरक्षण करण्याचं आपल्याला अभिवचन देत आहे. आणि आपला संबंध परमेश्वराबरोबर एक घनिष्ठ संबंध असला पाहिजे. आपण परमेश्वराबरोबर जडून आपलं जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो, परमेश्वराला आवडेल असं जीवन जगतो, पवित्र जीवन जगतो, तेव्हा परमेश्वर म्हणतो की मी स्वतः एक अग्निरूप तट बनून तुमचं संरक्षण करेल, त्याचे गौरव आणि त्याची महिमा आपल्या जीवनामध्ये प्रगट करेल. आमेन. सैतानाचा हल्ला आपल्यावर यशस्वी होणार नाही आणि सैतान आपलं आत्मिक जीवन चोरू शकणार नाही. आणि आज आपण ह्या वचनाद्वारे परमेश्वराकडे हे प्रार्थना करूया की हे परमेश्वरा, तू मला, माझ्या कुटुंबियांना, आमच्या सर्व प्रियजनांना एक अग्नी रूप तट बनून तू आमचे संरक्षण कर आणि तुझा गौरव आणि तुझी महिमा तू आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रकट कर. आमेन. आणि तुला आवडेल असं जीवन जगण्यासाठी तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने तू आम्हाला सहाय्य कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हाला, मला आणि आपल्या सर्व प्रियजनांना या वचनांद्वारे आशीर्वाद देव.